नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण होळी हा धडा शिकणार आहोत। हा इयत्ता 7वीच्या शिवाई टेक्स्टबुक मधील शिवाई पाठ्यपुस्तकातील धडा आहे। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन होळी फ्रॉम द टेक्स्टबुक शिवाई फॉर ग्रेड 7। आता हा धडा मी वाचायला सुरुवात करते आणि एक्सप्लेन करते की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे। तर नावावरून आपल्याला समजतच आहे की हा फेस्टिवलचा धडा आहे। सो देर मस्ट बी इन्फॉर्मेशन अबाउट द होली फेस्टिवल। आता धडा सुरू करण्यापूर्वी जर अजूनही तुम्ही आमच्या एमकेएस गुरुकुलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तुम्हाला आमचे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही नक्की आमच्या व्हिडिओजना लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त जणांपर्यंत ते पोहोचतील। तर आता आपण प्रस्तावना पाहूया। प्रस्तावना म्हणजे प्रीफेस। याच्यामध्ये धड्यामध्ये काय आहे ह्या दोन ओळीमध्ये दिलेलं आहे। भारतात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात। सो इन इंडिया लॉट ऑफ फेस्टिवल्स और डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड। त्यापैकी होळी हा सण लहान आणि वृद्ध सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। सो अमंग दिस फेस्टिवल्स होली इज अ फेस्टिवल विच इज सेलिब्रेटेड बाय ऑल। ओके, मीन्स फ्रॉम स्मॉल किड्स टू द old age people, everyone is celebrating Holi with happiness and enthusiasm। आनंद म्हणजे हॅपीनेस आणि उत्साह म्हणजे enthusiasm। अशा या होळी सणाबद्दलची माहिती या पाठातून मिळते। सो द इन्फॉर्मेशन अबाउट होली फेस्टिवल इज गिवन इन दिस लेसन। आपल्या भारत देशात विविध सण साजरे केले जातात। सो इन आवर कंट्री डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड। वर्षातील 12ही महिने विविध सण उत्सवामुळे सगळीकडे जल्लोष असतो। जल्लोष म्हणजे हॅपीनेस और ॲटमॉस्फिअर ऑफ हॅपीनेस। ओके, म्हणजे वर्षातील 12ही महिने मीन्स 12 months in a year there are different festivals we are celebrating। okay, and because of these festivals there is a atmosphere of happiness all over in India। सण साजरा करीत असताना त्यामागे असलेली परंपरा तर जपली जातेच। सो परंपरा म्हणजे ट्रॅडिशन। सो when we are celebrating the festival we are following the tradition। पण कालानुरूप means with time or chronologically। so कालानुरूप means with time or chronologically some changes are also occurring in these celebrations। फाल्गुन पौर्णिमेला येणारा होळी हा एक सर्वपरिचित आवडता सण आहे। सर्वपरिचित मीन्स ऑल आर अवेअर अबाउट दिस फेस्टिवल, त्याला सर्वपरिचित म्हणतात। ओके, दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड ऑन फाल्गुन पौर्णिमा। फाल्गुन हा मराठी महिना आहे, एक मराठी महिना आहे। सो दिस इज अ मराठी मंथ फाल्गुन। पौर्णिमा मीन्स फुल मून। सो ऑन फुल मून ऑफ फाल्गुन मंथ होली इज सेलिब्रेटेड अँड इट इज ऑल आर अवेअर अबाउट दिस फेस्टिवल अँड इट इज वन ऑफ द फेवरेट फेस्टिवल ऑफ ऑल। भारतात अनेक राज्यात हा सण त्यांच्या पारंपरिक मान्यतानुसार साजरा केला जातो। ओके, द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इज दॅट भारतात अनेक राज्यात हा सण त्यांच्या पारंपरिक मान्यतेनुसार म्हणजे ट्रॅडिशनल बिलीफ्स जे असतात त्याला काय म्हणतात, पारंपरिक मान्यता और परमिशन्स, जे आपल्याला जुन्या काळापासून ज्या परमिशन्स असतात त्याप्रमाणे हा साजरा केला जातो। सो इन इंडिया in many states this festival is celebrated as per the traditional beliefs or permissions। या उत्सवाला होळी पौर्णिमा, शिमगा, होलिकोत्सव असे संबोधले जाते। सो दिस फेस्टिवल इज कॉल्ड एज होळी पौर्णिमा असंही म्हणतात, शिमगा असंही म्हणतात किंवा होलिकोत्सव। सो दीज आर द नेम्स गिवन टू दिस फेस्टिवल। होळीला घरोघरी होणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी। So puranpoli is the favorite dish which is prepared in every house during this Holi or this Holi festival। Everyone makes puranpoli। Okay, this is the favorite of all। म्हणजे सगळ्यांची आवडती कुठली आहे, पुरणपोळी। पुरणपोळी इज द फेवरेट डिश, सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे डिश। सो फेवरेट डिश इज पुरणपोळी। होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हणत लहान मुले धमाल करीत असतात। सो होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत मीन्स की स्मॉल किड्स एन्जॉय दिस फेस्टिवल विथ सेईंग होळी रे होळी पुरणाची पोळी। होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंगोत्सव साजरा करतात। द नेक्स्ट डे ऑफ होली इज सेलिब्रेटेड विथ कलर्स। रंगोत्सव म्हणजे कलर्स।
वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त होळीला वसंतोत्सव असेही संबोधले जाते. होली इज ऑल्सो कॉल्ड एज वसंतोत्सव ड्यू टू द अरायवल ऑफ स्प्रिंग सीझन. वसंत ऋतू म्हणजे स्प्रिंग सीझन. सो होली इज ऑल्सो कॉल्ड एज वसंतोत्सव ड्यू टू द अरायवल ऑफ स्प्रिंग सीझन. यालाच धुळवड किंवा धुलीवंदन असेही म्हटले जाते. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज धुळवड और धुलीवंदन. काही ठिकाणी पंचमीला म्हणजे होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. इन सम प्लेसेस, काही ठिकाणी म्हणजे इन सम प्लेसेस ऑन 5th डे, पंचमी मीन्स ऑन 5th डे, रंगपंचमी सेलिब्रेटेड आफ्टर द होली. म्हणजे इन सम प्लेसेस आफ्टर ऑन द 5th डे ऑफ होली, रंगपंचमी मीन्स दॅट कलर फेस्टिवल ऑफ कलर्स, ओके, साजरी केली जाते. होळी या सणाला थंडीचे दिवस म्हणजे हिवाळा हा ऋतू संपलेला असतो. सो द सीझन ऑफ कोल्ड म्हणजेच काय, विंटर. सीझन ऑफ कोल्ड मीन्स विंटर इज गेटिंग ओव्हर ॲट द टाइम ऑफ होली. होलीच्या वेळी काय होतं की विंटर इज गेटिंग ओव्हर. थंडीने त्रासलेले प्राणी, झाडे, फुले ही जोमात उत्साहात आलेली असतात. So animals, trees, flowers which were suffer from cold, okay, थंडीने त्रासलेले असतात, these are suffer from cold, are in full swing. जोमात म्हणजे these are in full swing and seems very enthusiastic. उत्साहात आलेली असतात म्हणजे seems very enthusiastic because these are suffered with cold and they want some heat, okay, that heat is starting after this winter, so they seems very enthusiastic. झाडांची पाने गळून नवीन पानांनी झाडी बहरलेली असतात. old leaves fall down and trees are blossom with new leaves. बहरलेली असणे मीन्स blossom. झाडांची गळलेली पाने, पालापाचोळा, काड्या जमा करून त्यांची होळी करण्याची आपली परंपरा आहे. झाडांची गळलेली पाने मीन्स व्हॉट, फॉलन लीव्स ऑफ ट्रीज. पालापाचोळा म्हणजे मल्च, काड्या म्हणजे स्टिक्स. सो ऑल वी गॅदर टुगेदर अँड मेक होली, ओके, अँड यूज देम इन होली. दिस इज अवर ट्रॅडिशन. भारतात शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व आहे. सो देर इज अ स्पेशल इम्पॉर्टन्स इन फार्मर्स फॉर दिस फेस्टिवल होली. या दिवशी हाती आलेल्या पिकांबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. सो ऑन धिस डे these farmers pray to the god for the crop they have, okay, and they thank to the god for the crops they are achieving during this time, okay. नवीन पीक अग्नीला समर्पित करण्याची व गव्हाचे पीक हाती आल्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. नवीन पीक अग्नीला सो न्यू क्रॉप दे डिवोट टू द गॉड, फायर गॉड, ओके, अँड अग्नी म्हणजे फायर. सो दे आर डिवोटिंग द न्यू क्रॉप टू द फायर. व गव्हाचे पीक हाती आल्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवशी, सो ड्युरिंग दिस टाइम दे गेट व्हीट क्रॉप, ओके, अँड होळीच्या दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे ऑफ होली दे रोस्ट दिस व्हीट. ओंब्या याचा अर्थ द टॉपमोस्ट पार्ट ऑफ द व्हीट क्रॉप इनसाइड विच that wheat exists, okay, that wheat is growing inside that topmost part of the wheat crop, त्याला ओंब्या म्हणतात, ओके. दॅट स्टार्टिंगचा जो एकदम वरचा जो तुरा असतो, द टॉपमोस्ट पार्ट ऑफ द व्हीट क्रॉप दॅट इज कॉल्ड एज ओंब्या, आणि त्याच्यामध्ये गहू असतो. इनसाइड दॅट ओंब्या देर इज अ व्हीट. सो व्हॉट दे डू, दे आर गिविंग दिस और डिवोटिंग दिस क्रॉप टू द फायर गॉड अँड देन दे आर रोस्टिंग दिस व्हीट द नेक्स्ट डे ऑफ होली. गावामध्ये नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग असतो. सो व्हॉट दे डू नेक्स्ट इन विलेजेस, डान्स प्रेझेंटेशन. नृत्याचे सादरीकरण मीन्स डान्स प्रेझेंटेशन इज इंटिग्रल पार्ट. अविभाज्य भाग म्हणजे इंटिग्रल पार्ट ऑफ शिमगा फेस्टिवल. म्हणजे शिमगा म्हणजेच होळी, ओके. या फेस्टिवलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, नृत्याचे प्रेझेंटिंग डान्स, अँड दीज आर द फोक डान्सेस. सो दिस इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द होली. वेगवेगळी सोंगे धारण करून
कलाकार मंडळी लोकांचे मनोरंजन करतात. सो डिफरंट आर्टिस्ट एंटरटेन पीपल बाय ॲक्टिंग डिफरंट कॅरेक्टर्स. ओके, सो आर्टिस्ट एंटरटेन पीपल बाय प्लेइंग डिफरंट कॅरेक्टर्स. म्हणजे धारण करणे म्हणजे दे आर ॲक्टिंग बाय प्लेइंग डिफरंट कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये आता ते नृत्य प्रकार कुठले कुठले आहेत तर काठखेळ, डेरा नृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, तसेच स्त्रीवेश धारण करून काही पुरुष मंडळी तमाशा सादर करतात. सो दीज आर द टाइप्स ऑफ डान्सेस. दीज आर द फोक डान्सेस, लोकल डान्सेस. ओके, दीज आर परफॉर्म ड्युरिंग द होली. त्याच्यामध्ये काय काय आहे, काठखेळ, डेरा नृत्य. सो दीज आर द टाइप्स. ओके, टाइप्स ऑफ डिफरंट डान्सेस. अँड समटाइम्स the male actor or male artist wear the costume of female. And tamasha is also one of the type of dance. Okay, so they perform tamasha by wearing स्त्री म्हणजे female costume. ढोल ताशाची युवा पथके लोकांचे लक्ष वेधून घेतात. सो यूथ ग्रुप, ढोल ताशांची युवा पथके. ढोल ताशा म्हणजे काय, a group of musicians who play traditional Indian drums are called as ढोल ताशा. Okay, ढोल ताशांची पथके. पथके means a group of young people who plays drums. Okay, that Indian drums, these are called as ढोल and ताशा. तर ते काय करतात, ते एवढं छान वाजवतात की people attracts them, people pay attentions to them. कारण त्यांचं जे फोक डान्सेस आहेत किंवा जे नृत्य आहे किंवा जे म्युझिक आहे ते अतिशय छान असतं. सो पीपल दे अट्रॅक्ट पीपल बाय परफॉर्मिंग दिस म्युझिक, ढोल ताशा. दीज आर द यंग पीपल, यूथ ग्रुप, अँड दे आर परफॉर्मिंग डिफरंट डान्सेस. पारंपरिक वेशभूषा करून गीत आणि वाद्यवृंदाच्या साथीने लोकनृत्य सादर केले जाते. सो इन दिस केस लोकनृत्य म्हणजे फोक डान्स. सो पीपल परफॉर्म फोक डान्स बाय वेअरिंग ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम. पारंपरिक वेशभूषा म्हणजे ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम विथ द असिस्टन्स ऑफ म्युझिकल बँड. वाद्यवृंद मीन्स म्युझिकल बँड. सो विथ द हेल्प ऑफ दिस म्युझिकल बँड अँड वेअरिंग ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम दिस पीपल परफॉर्म फोक डान्स. होळी या उत्सवाचे पौराणिक महत्त्व आहे. सो फेस्टिवल ऑफ होली हॅज मायथॉलॉजिकल सिग्निफिकन्स. पौराणिक म्हणजे मायथॉलॉजिकल. सो दिस फेस्टिवल हॅज मायथॉलॉजिकल सिग्निफिकन्स. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी राजा हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून हिरण्यकश्यपूची बहीण होलिका प्रल्हादाला मांडीवर बसून त्याला जिवंत जाळण्यासाठी अग्नीमध्ये बसते. तर आता ही जी स्टोरी आहे भक्त प्रल्हादाची, यू कॅन सर्च this story in YouTube for further information, or if you want to know about this story then you can search in the YouTube. Okay, so in this story Bhakta Prahladaला मारण्यासाठी, so this is the Bhakta Prahlad was intensely worshipping God and that Raja Hiranyakashipu doesn't like, so he was trying to kill him with different methods. So here he is sending his sister Hiranyakashipuची बहीण Holika. Okay, and what she is doing, she is taking that Prahlad, small Prahlad, on her lap, and she was trying to burn him alive. Okay, she has special things that is given by the God. Okay, that special blessings given by the God, that she is not burned in fire. So that's why what she was doing, she was taking this Prahlad on her, she made him to sit on her lap and she is trying to burn him alive. Okay, भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी राजा हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून. So there is a story that to kill Bhakta Prahlad, sister of Hiranyakashipu, her name is Holika, made Prahlad to sit in her lap to burn him alive in the fire. तिच्यावर अग्नीचा परिणाम होणार नाही असे तिला वरदान असते. वरदान म्हणजे काय, ब्लेसिंग. ओके, सो शी हॅड अ ब्लेसिंग दॅट अ फायर कॅनॉट अफेक्ट हर. तिच्यावर अग्नीचा परिणाम होणार नाही असे तिला वरदान असते. शी हॅड द ब्लेसिंग दॅट फायर विल नॉट अफेक्ट हर.
परंतु भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे होलिका स्वतः त्यात जळून खाक होते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, इथे भक्त प्रल्हाद दाखवलाय, इथे होलिका आहे ती त्याला घेऊन आगीमध्ये बसली आहे. ओके, पण भक्त प्रल्हादाला काय होतं, परंतु भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे, सो हिज डिवोशन टुवर्ड्स गॉड विष्णू, बिकॉज ऑफ दॅट होलिका स्वतः त्यात जळून खाक होते. सो दॅट मीन्स दॅट होलिका गॉट बर्न इनसाइड द फायर. ओके, होलिका त्यात स्वतः जळून खाक होते आणि त्या भक्त प्रल्हादाला काहीही होत नाही. भक्त प्रल्हादाला मात्र अग्नीची काहीही बाधा होत नाही. सो भक्त प्रल्हाद डिड नॉट अफेक्टेड विथ द फायर. काही बाधा होत नाही मीन्स डिड नॉट अफेक्टेड विथ फायर. तो सुखरूप राहतो. ही स्टेड सेफ. वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून धार्मिकदृष्ट्या होळी हा सण साजरा केला जातो. सो व्हॉट इज द मेन एम ऑफ दिस होली फेस्टिवल, दॅट वाईट प्रवृत्ती म्हणजे काय. सो दिस इज वाईट प्रवृत्तीचे म्हणजे बॅड टेंडन्सीज और बॅड थिंकिंग और इव्हिल थिंकिंग. ओके, प्रवृत्ती म्हणजे इव्हिल टेंडन्सी, वाईट प्रवृत्तीचे दहन. सो रिलिजियसली होली इज सेलिब्रेटेड विथ अ थॉट ऑफ बर्निंग बॅड टेंडन्सी. ओके, सो बर्निंग बॅड टेंडन्सी इज द मेन एम ऑफ दिस होली फेस्टिवल. इट इज अ विक्टरी. हा जो सण आहे तो काय आहे, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणून या सणाकडे पाहिले जाते. सो इट इज अ विक्टरी ऑफ गुड. चांगल्या प्रवृत्तीचा म्हणजे गुड. इट इज अ विक्टरी ऑफ गुड ओव्हर बॅड. सो दिस फेस्टिवल इज विक्टरी ऑफ गुड ओव्हर बॅड. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळली जातात. समिधा याचा अर्थ काय तर स्टिक्स. ओके, विच आर ऑफर्ड इन होली, दॅट आर कॉल्ड एज समिधा. सो महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळली जातात. सो इन महाराष्ट्र ऑन दिस होली फेस्टिवल समिधाज आर बर्न वाईल चॅन्टिंग सम मंत्राज. पेटलेल्या होळीभोवती लोक प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणाचा अर्थ काय होतो, प्रदक्षिणा म्हणजे वॉकिंग क्लॉकवाईज अराउंड अ डेइटी. ओके, त्याला म्हणतात प्रदक्षिणा. सो अराउंड दिस बर्निंग होली people take a round, clockwise round, because they are feeling that is holy is a deity. होळीला म्हणजे अग्नीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. So holy is nothing but the fire and we are feeling that fire is a form of God. So on this day holy, coconut is offered to the holy and some prasad also made. नैवेद्य म्हणजे काय, प्रसाद. Okay, so on this day what people do, they offered coconut to the holy and they offered some prasad. होळीचा दुसरा दिवस धुळवड किंवा धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. सो नेक्स्ट डे ऑफ होली इज सेलिब्रेटेड ॲज धुळवड और धुलीवंदन. या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. सो बेसिकली दिस इज अ फेस्टिवल ऑफ कलर्स. या दिवशी स्पेशली रंगोत्सव साजरा केला जातो. सो धिस डे इज सेलिब्रेटेड विथ कलर्स. सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना गुलाल लावून विविध रंगांनी रंगवून रंगांची उधळण केली जाते. सो व्हॉट एक्झॅक्टली पीपल डू ऑन दिस कलर फेस्टिवल, दॅट ऑल कम टुगेदर अप्लाय गुलाल. गुलाल मीन्स दॅट रेअर कलर्ड. ओके, विविध रंगांनी रंगून अप्लाय गुलाल टू इच अदर अँड डिफरंट कलर्स आर ऑल्सो स्कॅटर्ड. उधळण केली जाते मीन्स डिफरंट कलर्स आर scattered in air. So this is called as रंगपंचमी. वाईट प्रवृत्तीचे दहन, so burning the bad tendency and spreading brotherhood and unity in all, this is the purpose of this holy festival and त्याचं प्रतीक म्हणून खूप उत्साह. So this is holy is a representation of burning the bad tendency and spreading brotherhood and unity among all. So that's why this celebrated with that very happiness or उत्साहात म्हणजे everybody is very enthusiastic while celebrating this holy. आणि हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. So this festival is celebrated all over the India with the enthusiasm and with the intention of burning the bad tendency and spreading
ब्रदरहूड अँड युनिटी. सो दिस इज द मेन एम ऑफ दिस फेस्टिवल. सो होळी हा सण सगळीकडे साजरा केला जातो आणि त्याच्यामागे जी स्टोरी आहे ती सुद्धा या लेसनमध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही स्टोरी पाहायची असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन पाहू शकता भक्त प्रल्हादाची स्टोरी, आणि तीच स्टोरी आहे, तो बेस आहे ह्या होळी या सणाचा. तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल, हा चॅप्टर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. धन्यवाद.